तर मला पहिला सीन या दोघांनी ऐकवला की तो असुरा हातात असं ते काय ते सिगरेट सारखा धूर हुक्का पीत आणि एका महिलेबरोबर बसलेला असतो. तर मी याला म्हटलं अरे देव, तर हे काय मला जमायचं नाही बाबा. तो म्हटलं म्हणजे अरे म्हटलं कसं आहे, माझा मुळशी पॅटर्न असेल, आंबेरराव असेल, देऊळबंद, मी सिनेमामध्ये सिगारेट किंवा दारू असं दाखवत नाही. माझ्या कुठल्याच सिनेमात सिगारेट दारू नसते, कारण ते आपल्याकडे ते मुलांवर खूप ते मुलं ते उचलतात ना. फक्त धर्मवीर मध्ये दिघे साहेबांना दाखवली, कारण ती बायोपिक होती, त्यांच्या हातात सिगारेट नेहमी असायची. तर माझं ऐकलं त्यांनी आणि विलन विदाऊट दारू विदाऊट सिगारेट, कारण मी स्वतः निर्व्यसनी आहे, तर मी म्हटलं मी हे प्रमोट करणार नाही. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते ऐकून विलन दिसेल तुम्हाला कसा असतो. मला तेजस्विनीला एकदा असं ढकलून द्यायचा सीन होता. अरे म्हटलं ती अभिनेत्री म्हणून गोड आहेच, पण ती माणूस म्हणून किती चांगली आहे माहितीये का तुम्हाला. तर मी तिला म्हटलं नाही सर, वो मारना तो पडेगा सर. आणि मग मी जीवावर उदार होऊन एकदा दिलं तेजस्विनीला ढकलून. त्यामुळं विलन केलाय, राक्षसी वृत्तीचा विलन केलाय, मुळशी पॅटर्न मध्ये पण मी केलाय. पण मला ते नवीन नव्हतं, मी त्याच तालुक्यातनं आलेलो आहे, माझं गावच आहे मुळशी, त्यामुळं तसंच करायचं होतं मला. पण हे काहीतरी वेगळं आहे. या माणसासाठी हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने बघा. हा फक्त तेजस्विनी वाढलेला नाही महाराष्ट्रात, हा जन्मलायच पुण्यात, हा पुणेकरच आहे ओरिजिनल. म्हणजे फक्त हा कुणाला टोमणे मारत नाही, कुणाची खेचत नाही, तरी हा बाय बर्थ आणि वृत्तीने पण पुणेकर आहे. आणि त्याच्या पुणेकर असण्याचा मला अभिमान आहे, कारण साऊथचे एवढे मोठे दिग्गज इथं बसरूर सर असतील, अर्को असतील, कोटीकरू असतील, ही सगळी मंडळी साऊथ वरनं पुण्यात शूटिंगला यायची. हा म्हटला मी शूटिंग महाराष्ट्रात करणार, या सिनेमाचं शूटिंग मला महाराष्ट्रात करायचंय, ज्या पुण्यात मी जन्मलो त्या पुण्यात करायचंय. तर याची ही जी भावना आहे ना, भावना स्वतःच्या शहराबद्दलची, महाराष्ट्राबद्दलची, या भावनेसाठी देवगीरचा सिनेमा प्रत्येकाने फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन पाहायचा. कारण 40 आणि 50 कोटीचा सिनेमा महाराष्ट्रात मराठीत करायचा ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्या सिनेमाला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे देव समस्त मराठी प्रेक्षकांच्या वतीनं सांगतो, तुझा चित्रपट मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील. कारण आम्ही साऊथवर का प्रेम करतो, कारण साऊथची माणसं आपला देव, आपला देश, आपला धर्म, आपली परंपरा ही खूप मोठ्या ताकदीनं मानतात. तू सुद्धा त्याच ताकदीने मानलंय. त्यामुळं देवला आणि संपूर्ण आमच्या टीमला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. सर एक छोटासा प्रश्न, बघा आपण पाहिलं तर इतकं ते ड्रेसअप आणि कॉस्ट्युम किती साधारण वेळ लागायचा आणि काय मेहनत त्यासाठी. एक तर मला दाढी येत नाही, म्हणजे माझी खूप इच्छा आहे की मला जर दाढी असते ना, मी अशी पूर्ण ठेवली असती. म्हणजे मी लहानपणी पेनाने काढायचो दाढी, का तर मला ते नाही का दाढी मिशा हवी, देवाने मिशा दिली, केस दिले, पण दाढी नव्हती दिली. पण ती इच्छा देवाने या सिनेमात पूर्ण केली. त्यामुळे देव खूप खूप धन्यवाद. किंवा खूप भारी कॉस्ट्युम आहेत, ते खूप जड होतो ते शूज, आणि खूप वरनं उड्या मारायच्या होत्या. साऊथ इंडस्ट्री निम्म्या वेळा जमिनीवर आणि निम्म्या वेळा हवेतच असते ते रोप फायटिंगला. त्यामुळं ते मी एन्जॉय केलं आणि मी दिसतोय पण छान. हा म्हणजे माझी आई मला म्हटली, तुला दाढी असते तर तू असंच दिसला असतो. हा त्यामुळे धन्यवाद देव. आणि बघा सरते शेवटी लहानपणी म्हणतो ना आपण, ते पेनाने काढली होती दाढी, आज देवाच्या मनात आलं, देवाने देऊन टाकली दाढी. येस, त्यानंतर प्लीज विनंती आहे देवगिल सर, जोरदार टाळ्या सरांसाठी. नाही असं नको, एक काम करू आपण, मोठ्यानं आहो विक्रमार्क म्हणून मध्ये बोलतो, चालेल का? चलो 1 2 3 आहो. थैंक यू. सबसे पहले सबको मैं यहाँ थैंक यू कहना चाहता हूँ, हाथ जोड़कर, क्योंकि आप लोगों के बगैर ये कार्यक्रम ही नहीं होता.
सो थैंक यू उसके लिए। मैं पहले अपने आप का इंट्रोडक्शन देना चाहता हूँ। मेरे माता पिता ने मुझे जन्म पूना में दिया था और मेरे जो गुरु है SS राजमौली, उन्होंने मुझे नाम हैदराबाद में दिया है। तो ये मेरी शुरुआत है मगधेरा से। ये हमारे डायरेक्टर पेटा कोटी, मैं इनको 14 साल से जानता हूँ, फ्रॉम लास्ट 14 ईयर्स, और हम लोगों का एक अलग सा रिश्ता था। और बेसिकली जब आप साउथ में काम करते हो तो नॉर्मली देयर इज वन रूल ऑफ रिस्पेक्टिंग एंड हैविंग एन एसोसिएशन फॉर वेरी लॉन्ग टाइम। तो जो भी आज तक मैंने जिनके साथ काम किया, आज तक वो सब लोग मेरे परिवार का एक हिस्सा बन चुके हैं। तो मैं मेरे साउथ की एंटायर इंडस्ट्री और मेरे सारे प्रोड्यूसर्स और डायरेक्टर को थैंक यू कहना चाहता हूँ। बिकॉज ऑफ देम आई एम व्हाट आई एम टुडे। और आई जस्ट स्टार्ट विद अ स्मॉल नोट। आई वांट टू थैंक माय प्रोड्यूसर्स मिस्टर अश्विनी कुमार मिश्रा। ये मुझे, इनके बगैर ये सपना अधूरा रहता था। मिश्रा जी, आई लव यू, बिकॉज ये जो जर्नी थी एक बहुत कठिन जर्नी थी, टू फाइट अगेंस्ट a system, like, you know, if I'm working in Telugu industry, I had to do something in Marathi, which we didn't know much about Marathi cinema. So मिश्रा जी ने मुझे उस चीज़ में सपोर्ट किया, मेरे डायरेक्टर ने मुझे बहुत सपोर्ट किया। और सबसे पहले आई वांट टू से राजमौली साहब को जब हमने आइडिया दिया तो उन्होंने कहा कि तेरी माता जी का सपना, यू शुड डू इट। और बिकॉज ऑफ माई मदर आई गॉट एन अपॉर्चुनिटी कि मैं मेरे महाराष्ट्र में और मेरे ऑल दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ महाराष्ट्र के दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ मुझे काम करने का मौका मिला। थैंक यू मम्मी, बिकॉज ओनली ऑफ यू आई कुड मेक दिस। एंड आई वांट टू थैंक मिहिर, आई वांट टू थैंक समीर जी। Thank you very much for always being there with us. Mr. Vijay, What Wizard Entertainment, विजय जी मेरे हनुमान है, कभी भी मुझे कुछ हेलो, थैंक यू विजय जी। आई जस्ट टेल यू, मैं ये जर्नी की कहानी सुनाता हूँ। सबसे पहले जब हम लोगों ने ये लिखा था एंड आई वांटेड टू डू अ मराठी फिल्म, तो सबसे पहले प्रवीण जी हाथ जोड़कर थैंक यू। विदाउट यू ये फिल्म नहीं हो सकती। इन्होंने जो लिखा है दमदार, बोलते नहीं था दमदार, एक्शन तो कुछ नहीं, ये आदमी ने वो सब किया है। मराठी इज गोइंग टू बी अ ब्लास्ट। वो जो हमारे भाई सलीम भाई बोलते हैं अंगार अंगार, एक्चुअल अंगार ये इंसान है। जब वो लिखता है उसमें सिर्फ आग निकलती है। तो प्रवीण जी, विदाउट यू ये जर्नी इनकम्प्लीट है। थैंक यू। और हमेशा एक छोटा भाई, मैं आपका छोटा भाई हूं, हमेशा ऐसे ही प्यार करते रहना। और इस फिल्म की सबसे इम्पोर्टेंट, पूजा सबसे इंपॉर्टेंट कैरेक्टर है वो हीरो की माँ, और उसको कास्ट करना वाज अ वेरी डिफिकल्ट टास्क। कुछ लोगों ने बोला था वील हैव एक्ट्रेस फ्रॉम हैदराबाद, कोटी सर ने कुछ ऑप्शंस किसी ने दिया, फ्रॉम कर्नाटका, फ्रॉम चेन्नई, बिकॉज इट वॉज अ पैन इंडिया फिल्म। बट इट वॉज माई ड्रीम, जो भी एक किरदार प्ले करेगा वो मेरी मिट्टी की होनी चाहिए, महाराष्ट्र की। और मुझे वो मौका मिला। हमारी तेजस्विनी जी, कैन आई होल्ड योर हैंड प्लीज कम अप। आई वांट टू थैंक यू बिकॉज वो जो किरदार है बहुत खतरनाक किरदार था। उसका लुक एंड आई डोंट नो इफ यू कैन वॉच हर,
She had to go to lot of transformation. She had to be in mud, जो उन्होंने कभी नहीं किया था. बहुत मेहनत करना पड़ा था. And she has killed it. तेजस्विनी जी, thank you. आशीर्वाद दो. Thank you. Thank you very much, Tejaswini ji. I also want to say, these are the actors. Please, brother. You know, they didn't ask us, हमारा रोल क्या है. They said, भाई, we are working with you. But मैं इसी को नहीं, but बहुत सारे actors हैं from Maharashtra. उन्होंने कभी ये नहीं पूछा मराठी एक्टर्स ने हमारा कितना इंपॉर्टेंट रोल है, छोटा रोल है, बड़ा है. They said, we want to be part of you. So that's how the journey started. अब मैं शुरू करता हूं पहले हमारे म्यूजिक डायरेक्टर मिस्टर औरको मुखर्जी से. औरको, थैंक यू ब्रदर. He normally speaks in English, but मैं हिंदी में कहूँगा कि it was little difficult जब हमारे कोटी गारू और औरको की मीटिंग हुई. ये साउथ और ये लाइक कैलकटा पूरा कुछ रॉन्ग के चल रहा था, बट इस कॉन्वर्सेशन में दे क्रिएटेड अ मैजिक जो बहुत जल्द आप करेंगे. थैंक यू ऑर्को फॉर बिलीविंग मिस्टर कोटी गारू एंड देवगिल प्रोडक्शंस. And I also want to say one of the biggest music director, Mr. Ravi Basrur. He is so busy. जब सल्लार, KGF, अब कोई भी बड़ी फिल्म लो, जब वो इंसान काम करता है 1 साल तक किसी को नहीं मिलता. ये मेरा सौभाग्य है, मेरी माँ का आशीर्वाद था कि मैं उनको मिल पाया सिर्फ 5 मिनट के लिए. उस 5 मिनट से मैंने उनके 500 मिनट ले लिए. एंड रवि जी, आई जस्ट वॉन्ट टू टेल यू थैंक यू रवि जी. विदाउट यू दिस फिल्म वुड नॉट बी you know what it is. So thank you for believing Mr. Koti Garu and Devgil Productions. Thank you Ravi ji. I also want to tell Satish Garu, he is a fight master. आपने पुष्पा देखा है? देखा है? वो हमारी फिल्म का फाइट मास्टर है. ही इज अनदर मैडमैन. ये पिक्चर में ना बेसिकली सब पागल लोग ही भरे, तो ही ये सिनेमा में आपको अच्छा लगेगा. जैसे प्रवीण सर, ही इज अनदर मैडमैन. मैडमैन मीन्स पॉजिटिवली बोल रहा हूं. सतीश गारू फाइट मास्टर, वो अलग अपनी धुनकी में ये ऐसा करना, ऊपर से मारना, ये करना है, पर हमारी हड्डियां टूट गई थी, बट ही क्रिएटेड द मैजिक. सतीश गारू, थैंक यू सर. I also want to thank Mr. Rahul, who is a choreographer. Rahul, thank you darling. मेरा भाई है. उसने गाना नहीं सुना, सिर्फ इतना बोला, भाई मैं तुम्हारी फिल्म कर रहा हूं. I love you Rahul and thank you very much. I want to thank our art director Karthik. Karthik है क्या? अच्छा, he is not there. बहुत सारे technicians है, our writer and everyone. But I want to tell the entire team, co-producers, producers, actors, spot boys, जितने भी हैं हमारे देवगिल प्रोडक्शन से, जितने भी लोग आए हैं यहाँ पर, I want to thank you again. Thank you very much. Love you all. जय माता दी, जय महाराष्ट्र. थँक्यू. ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने एक सत्कार या ठिकाणी सर्वांचं होतं. मेरे डायरेक्टर ने करने ही नहीं दिया, खुद ही पहले रिहर्सल करता था. तो मैंने या कोटी का so many times I said like you know, he said wait I will show you. ऐसा टुक जाते थे पूरा करके, फिर मैं नहीं करता. तो इसलिए पिक्चर में आप देखो, इट्स नथिंग लाइक दैट. ये हमारा बोलते हैं ना साउथ में कि जो अपना काम है वो काम नहीं, अपनी पूजा रहता है. और रोमांस और ये सब लोगों को पर्दे पे दिखता है, पर जब परफॉर्म करते हैं वो सब ऐसे जहन में नहीं आता. तो ऐसा कभी आई डोंट थिंक सो मेरे प्रोड्यूसर को भी कुछ तकलीफ रही है ऐसे. फाइनल नोट सभी को आप क्या कहोगे? पहले मैं हमारी तेजस्विनी पंडित जी से कहना चाहता हूँ. वुड यू लाइक टू से समथिंग टू द पीपल, ऑल द मीडिया? मी जसं मगाशी म्हणाले, एका महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाने, ज्याचं नाव देवगिल आहे, त्या माणसाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचं ठरवलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण मराठी माणसं म्हणून आणि महाराष्ट्र म्हणून याच्या सिनेमाला मराठी लोक काय करू शकतात, कसं सगळ्यांना
डोक्यावरती उचलू शकतात हे दाखवून देऊया आणि 30 ऑगस्ट पासून थिएटरमध्ये गर्दी करूया आणि याचा सिनेमा उत्तमरित्या चालवूया. याच्यामध्ये बाकी सुद्धा मराठी कलाकार भरपूर आहेत. तर तुम्हाला हा चित्रपट ज्या लँग्वेज मध्ये बघावंसं वाटेल त्या लँग्वेज मध्ये नक्की बघा, पण महाराष्ट्रातल्या लोकांनी मात्र मराठीतच बघा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. Ravi ji, would you like to say some few words to the people here, just to? ये कहना चाहता हूँ कि एक अच्छा मूवी बना है, so people will have to come theater and watch this movie in theater. Thank you. प्रवीण सर. 30 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण भारतात हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तर 30 ऑगस्टलाच तिकीट बुक करा आणि ह्या चित्रपटाचा आनंद घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा एक पोलीस ऑफिसर काय करू शकतो ते या चित्रपटात तुम्ही पहा. यस सर. कोटी सर. यस. और सर. तो हम सब जितना बेचैन है ये फिल्म देखने के लिए, मैं तो लाइक आई एम वेटिंग, माय होल फैमिली, ऑल माय फ्रेंड्स आर वेटिंग. मैं देख सकता हूँ आप सब भी उतने ही जोश में हैं, उत्तेजित हैं, स्पेशली आफ्टर द ट्रेलर. एंड आई मस्ट से दैट ऑल दीज पीपल, we all, this team, the cast and the crew, I love this bunch of people and I'm very honored to be a part of this, and I'm going to watch this film for sure with all my friends on 30th August. See you there in theaters. Ravi ma'am. I'll say it again, I'm really privileged to be a part of this film. Thank you to each and everybody, and it is such an honor to be a part of a film where you all are acting, and thanks to Dev. And महाराष्ट्र की मिट्टी में जादू है, मुझे बिल्कुल यकीन है कि सबको फिल्म बहुत पसंद आएगी. जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज. थैंक यू सो मच. सर्वांच्या साक्षीने सुंदर कार्यक्रम संपन्न झाला. थँक्यू सो मच. एक सेकेंड, आई जस्ट वांट टू थैंक एंडी, अली भाई, सलीम भाई और जितने लोग हैं यहाँ जो मुझे इतना प्यार करते हैं. तुम सबके बगैर मैं कुछ नहीं हूँ ब्रदर्स. आई जस्ट वांट टू टेल आई लव यू. और खास करके जिसने शर्ट निकाला था वो दिल से आई लव यू. मैं तेरे साथ फोटो खींचने वाला हूँ. ओके, लव यू. मुझे लगता है अर्चना की एक स्टेप होनी चाहिए फाइनली.